माय डियर फ्रेंड्स, ये कहना चाहता है की मला सांगा असं वाटतं की पेंटिंग जी आहे खरोखर चांगली आहे. त्याच्यात थोडासा लवचिकपणा असणार लक्षात ठेवा. कारण त्यांनी काय 35 वर्ष काय पेंटिंग केलेली नाही, पण तरी सुद्धा त्या 2-4-5 वर्षामध्ये सगळ्यांनी केलेली आहे. पण खरोखरच चांगली आहे. त्याचा प्रचंड प्रयत्न दिसतात त्याच्यामध्ये. आणि माझी खात्री आहे त्यातली सगळी बहुतेक आर्टिस्ट जी पेंटिंग बघितली ही तर अब्रॉडची पेंटिंग आहे. ऑफकोर्स तो फरक आणि आपला फरक कळतो. कारण दे आर ऑल सिनियर्स आणि दे आर सीझन पीपल. ही सगळी पेंटिंग आहेत ना ती दे आर फ्रॉम दॅट साईड झिम्बाब्वे. ही सगळी पेंटिंग छान आहेत. पण आपली पेंटिंग जी आहे कुठे कमी नाही लक्षात ठेवा. त्याला मार्केटिंग केलं तर नक्की त्याला असं यश येणार. यू हॅव टू डू इट लक्षात ठेवा. आजकाल म्हणजे मार्केटिंग करता ते विकलं जातं. पण आय हॅव सीन सम ऑफ द आर्टिस्ट म्हणजे पेंटिंग जी आहे 10 लाख 25 लाख 50 लाख पेंटिंग एक घ्यायला लोक घेतात. ती प्रत्येक ठिकाणी जर बघतो कमीत कमी लक्षात ठेवा तर 4-5 दिवसामध्ये खूप तेवढा होतो. पण सगळ्यांचा होत नाही. ते फार मोठे आहेत ते. आणि भाडी जी असतात ती एकेकाचं भाडं हे आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मेहनत करा. एक जिद्द ठेवायची की मला लक्षात ठेवा चांगला आर्टिस्ट व्हायचा आहे, मोठं आर्टिस्ट व्हायचं आहे. तर दुनियाभरचं काम करत राहणार नाही की वेळ काढणार म्हणून मला वेळ नाही आहे, मला नोकरी नाही आहे, मला हे नाही ते नाही. एक वेळ पाहिजे. जेव्हा ती वेळ तुमच्याकडे तयार होत नाही मी आर्टिस्ट बनणार नाही बनणार वाटून कष्ट होतील तकलीफ आएगा कि मैं बर्दाश्त करूँगा. तो अगले 5 बरस 3 बरस 5 बरस में मैं एक अच्छा आर्टिस्ट बनने वाला हूँ. एक शपथ लीजिएगा तो लेंगे तो नथिंग इज इम्पॉसिबल. आप अच्छे आर्टिस्ट बन जाएंगे. और इसके बाद में आई रिक्वेस्ट होती 3 बरस रखेंगे हम लोग. 3 बरस के बाद में जरूर हम वापस वेरी गुड लेडी अच्छे आर्टिस्ट है ऑल ओवर द वर्ल्ड पे पेंटिंग लगा है. तो मुझे वापस आप करेंगे. और ये हमारे ये हमारे दोस्त यहाँ ही है वो बहुत नक्की करेंगे. विल ऑल हेल्प यू. आई वॉन्ट टू सी दैट यू आर गोइंग टू गुड गुड आर्टिस्ट. यू विल बी एंड यू शुड बी. थैंक यू. मैं नक्की बोलूँगा कि इनसे बोलने की बहुत ज़रूरत बहुत अच्छा है. क्यों मैं बोलता हूँ इतनी छोटी उम्र में छोटी जो करके दिखाया है उनकी पेंटिंग खुद की पेंटिंग तो है ही. पर एट द सेम टाइम वो पेंटिंग एक्सचेंज करके और वहाँ बेचती है. वहाँ के लोगों से दूसरे जो पेंटिंग यहाँ बेचती है. तो दैट इज़ अ रियली गुड जॉब. इससे क्या जब जरा फास्ट हो जाएगा. ये तो मार्केटिंग में जगह ये मिलते नहीं गिरायक जो है. बट व्हेन शी सेंड्स टू पेरिस ऑलरेडी वहाँ कस्टमर्स हो ही गई जिनको इंटरेस्ट है. और जो इंडियन पेंटिंग जो है बहुत जगह दे लव इट बिकॉज प्रैक्टिकली अभी मैं कल एक जगह जा रहा हूँ इनॉग्रेशन करने जाते रहता हूँ कंटिन्यूसली. सो वी नो द आर्टिस्ट वी नो द पीपल. सो डिफिकल्टी ऐसा नहीं है. लेकिन आप सिंसियरली ध्यान रखो लेकिन इसमें से आप तो बाकी तो है तो 2 बरस 3 बरस 5 बरस जब काम कर रहे हैं तो डिफिकल्टी कुछ नहीं है. मैं इतना ही चाहता हूँ कि यहाँ है तो स्टिल है. थैंक यू. आर्टिस्ट को बहुत बहुत शुभकामनाएं. आई होप कि जिन आर्टिस्टों ने यहाँ अपना एग्जीबिशन दिखाया 50% उनका प्रोडक्ट बिक जाए. एक छोटा सा रिक्वेस्ट है कि आर्टिस्ट अपने पेंटिंग पे अपना नाम रखें. क्योंकि आई हैव सीन दे डोंट राइट देयर नेम एंड नेम क्रिएट इट. आज हुसैन का पेंटिंग अगर है और हुसैन लिख दिया तो 25 लाख और नहीं तो 5,000 में भी बिकेगी. 25 लाख 50-50 लाख में बिकेगी. बिकॉज वाई के लोगों को उसके नाम पे विश्वास. आज टाटा का प्रोडक्ट है हम लोग भी सप्लाई करते हैं बट व्हेन टाटा का लेबल लग गया तो उसकी कीमत 10 गुना ऊपर जाती.
तो पेंटिंग बनाना इट्स वन थॉट, इसके ऐसा पेंटिंग नहीं बनता, यू हैव टू मेक इट थॉट। हम क्या आर्टिस्ट को पूछा कि व्हाट इज योर थॉट, हाउ व्हाट यू थिंक दैट व्हाट यू आर गोइंग टू शो टू द पीपल। लोगों को मैं पूछूं ये क्या है, अगर ऐसा पूछना पड़े तो ही वो बात पेंटिंग है, क्योंकि आई नो कि इसमें क्या है, और वो जब वो समझाते हैं, आर्टिस्ट समझाते तब हमारे ब्रेन में घुसता है। तो आर्टिस्ट को पहले तो अपना नाम क्रिएट करना चाहिए, इट विल टेक टाइम। आई डोंट से कि आज का नाम बिक गया, लेकिन अगर 5-7 नाम से बिक गया ना, तो फिर वो नाम लेके आएंगे फलानी आर्टिस्ट का कौन सा पेंटिंग है। कोई भी खुशी लेगा नहीं नहीं है, नहीं नहीं है, वो मैं देखा। जो खुशी होता चाहिए वो एक किसका पेंटिंग है तो आप शुरू पहले करें। नाम बनाओ, और कार्ड से पॉप ये पहला स्टेप है। पहले फर्स्ट टू थर्ड स्टेप में ही तकलीफ पड़ती है। अगर आप 3 स्टेप चढ़ गए तब तो तुम अपने पास आर्टिस्ट जाके पूछेंगे भाई वो फलाना रुस्तम का पेंटिंग कौन सा है, तो बिकॉज रुस्तम हैज मेड द कॉन्फिडेंस, उसकी वैल्यू बढ़ी है। तो आर्टिस्ट को सबको शुभकामना। इन फ्यूचर जब भी पेंटिंग बनाओ पहले अपना नाम लिखो, 100% नाम लिखो, और नाम बनेगा तो नाम के पीछे भी दुनिया भागती है। यस, नाम के पीछे दुनिया भागती है। शाहरुख खान बोलेगा ये अच्छा है तो अच्छा है, शाहरुख खान ने बोला, इसीलिए मेड द नेम एंड ऑल द विशेष फॉर ऑल द आर्टिस्ट कि उनकी मेहनत सफल जाए और कुछ न कुछ यहाँ से बिके, ऐसे में शुभकामनाएं दी। धन्यवाद। मुझे ये बोलिएगा किसी का भी नाम नहीं है समझे मुझे First of all, I would like to thank Dr. Uttam Jain and Jagannath ji for making time and gracing this occasion. So this is a exhibition which will be carried forward to Paris, and we will be exhibiting the works in the Indian Embassy there, the Cultural Center. And this particular exhibition is a cultural exchange between artists from India and Zimbabwe. It is an organization in Switzerland, ArtGal Online. It is headed by art collector Dennis Ruff, who actually has given us this great opportunity to, present our Indian artist work in Switzerland. And we had the exhibition in the month of May at Art International Zurich, where Indian artists traveled with me, and we had a wonderful artist exhibition there. And I brought the works of Zimbabwean artists to India, and they are exhibited here. The artists' name are Keith Zenda from Zimbabwe, Willard Majuru, and Tondorai Majuru. He is mostly, he does paintings and sketches of animals, because there is a lot of wildlife in Zimbabwe. And they also depict the daily life, the daily struggles of life, and the beautiful nature that they have. So I would like to thank Dennis Ruff for giving us this wonderful opportunity, because if Dennis was not there, and Keith, of course, the artist who first connected me to Dennis, and because of that we are able to do this wonderful cultural exchange. And we will also be exhibiting their works at the India Art Festival in Mumbai at Nehru Center in January. They have booked a booth already over there. And we'll be also exhibiting the works in New York in the month of October. So thank you so much. व्हेरी गुड. नमस्कार मंडळी. मी आनंद किशोर मेहर आर्टिस्ट आहे आणि कलानंद फाउंडेशनचा फाउंडर डायरेक्टर आहे. आज आपल्या आर्ट रिझोल्युशन याचे जे डायरेक्टर आहेत श्रुती शिरसाट मॅडम, त्यांच्या माध्यमातून आपण जे उपक्रम इथे आखलेला आहे की इंडियन आर्टिस्ट जे आहेत त्या इंडियन आर्टिस्टला इंटरनॅशनली प्लॅटफॉर्म मिळावं, पेंटिंग आपली डिस्प्ले करायला चान्स मिळावा. काय होतंय की आपण आपल्या घरामध्ये आपल्या लोकल एरियामध्ये आपण पेंटिंग डिस्प्ले करतोय, पण इंटरनॅशनली आपल्याला चांगलं व्यासपीठ मिळत नाही. आणि त्याच्यामुळे चांगले जे आर्टिस्ट आहेत, जसं आपण म्हणतो ना गावातले जे आर्टिस्ट आहेत गावातच जातात, त्यांना मुंबईत येताना सुद्धा हाल होत आहेत. परंतु त्यांनी त्याच्यापेक्षा पण मोठं विजन ठेवलं, तर नुसतं मुंबईत नाही तर गावखेड्यातल्या आर्टिस्टला मुंबई टू डायरेक्ट पॅरिस आणि इंटरनॅशनली त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. इतके छान त्यांनी जी थीम घेतलेली आहे, आणि त्यांच्या या उपक्रमामध्ये आमचा कलानंद फाउंडेशनचा आम्ही 100% त्यांना सहभाग दिलेला आहे. आणि मी एकटाच नाही तर माझ्यासोबत आमचे आर्टिस्ट आहेत की ज्यांनी ह्या उपक्रमाला सहभाग दिलेला आहे आणि आमच्यासोबत इंटरनॅशनली या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. मी या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त फायदा घ्या.
कारण याच्या मागे कुठलाही स्वार्थ नाही आहे, कुठलाही कमर्शियल हेतू नाही आहे. कारण अनेक क्युरेटर्स आहेत जे अशा पद्धतीने उपक्रम करत असतात आणि त्याच्यातून लाखो रुपये अर्निंग करतात, ते आम्हाला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. परंतु इथे कमीत कमी खर्चामध्ये, म्हणजे इन केस स्वतःच्या खिशातले पदरचे पैसे खर्च करून, हे जे फाउंडेशन आहे हे एनजीओ आहे, स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून आणि जर का काही डोनेशन्स मिळाले इन केस, तर त्याच्यातून ह्या आपल्या इंडियन आर्टिस्टला जे आहे ते बाहेर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. त्याचा बेनिफिट्स आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि अशा ज्या चांगल्या उपक्रमाला आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि आज आपल्या या उपक्रमासाठी आपल्याला खूप चांगले अतिथी लाभलेले आहेत की जे स्वतः खूप सोशली खूप छान त्यांचं काम आहे. मग त्यांच्याबद्दल सांगायला गेलो तर ती खूप मोठी यादी आहे. असे आपले लायन्स जे आहेत ते हेगडे साहेब आणि जैन साहेब जे सेन्सर बोर्डचे मेंबर्स आहेत, असे खूप चांगले आपल्याला गेस्ट लाभलेले आहेत. आणि ऑफकोर्स आपले सगळे ग्रेट आर्टिस्ट आणि आपण सगळे मीडिया, मी सगळ्यांना खूप खूप आभारी आहेत. जे पण इथे पाहुणे आलेले आहेत आपले पेंटिंग एक्झिबिशन बघायला, त्यांचंही मी खूप खूप आभारी आहे. तर थँक्यू सो मच. आणि सगळ्या कलाकारांना कलानंद फाउंडेशनतर्फे आणि पर्सनली माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा की त्यांना नुसतं प्लॅटफॉर्म न मिळता त्यांचे पेंटिंग नॅशनली आणि इंटरनॅशनली सेल होऊन त्यांना खूप चांगल्या पद्धतीने याच्यातून अर्निंग व्हावं, या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतोय. थँक्यू व्हेरी सो गुड, मच. व्हेरी गुड. युअर बिग हँड. Good evening, myself Anagha Shirarkar, and this is my artwork, and this is actually very close to my heart because this was the first artwork I made in this specific niche. So, and I'm very glad that this artwork is put up here. Thank you. My name is Kenisha Devre, and I'm a 17-year-old artist. So these two are my paintings. The first one shows my passions, which is art and music, which you can see. And the title of this is The Spirit of My Sound. And the second painting is about how a broken human soul connects with peacock's grace, and it's connected by golden thread. माझं नाव कैलास जाधव. मी मुंबईला बोरिवली येथे राहतो. मी आर्टिस्ट म्हणून गेली 20 वर्ष काम करत आहे. मी वेगवेगळ्या माध्यमात काम करतो. जसं माझं इथे वॉटर कलरचे 2 पेंटिंग आहेत आणि एक ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहे ह्या साईडला. तर ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये जसं मी वॉटर कलरमध्ये काम करत गेलो तर मला थोडंसं त्या ड्रॉइंगचं ॲब्स्ट्रॅक्शन करावं असं वाटलं, म्हणून मी एक ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग केलं इकडे. आणि मला वेगवेगळ्या माध्यमात काम करायला जसं आवडतं त्याप्रमाणे मी ऑइल कलर, वॉटर कलर, ॲक्रेलिक कलर्स असे माध्यमात काम करतो. माझी बऱ्याच नॅशनल लेवलला मला बरेच अवॉर्ड मिळाले आहेत. त्याचप्रमाणे माझ्या पेंटिंगचे एक्झिबिशन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 4 ते 5 वेळा झालेले आहेत. आणि मुंबईमध्ये बऱ्याच गॅलरी आहेत, त्या ठिकाणी माझे पेंटिंग्स मी सेलिंगसाठी This pocket feasible? Yes. Hello guys. My name is Pradeep Kumar Angade. I'm basically grown and brought up in Mumbai, and this is my both painting. These both are my painting. This is basically actually a landscape painting, but we can see a landscape in abstract form. So I'm doing an abstract. I'm a master in abstract form. Okay, and this is the third exhibition in Mumbai. Especially, last year I exhibit my paintings in Dubai, in Oman, out of Mumbai. Lots of in art exhibition I was participated. Okay, so they both are, and even that I received the Guinness World Records in painting also in Dubai. So many awards I received during this, and I'm very excited about this artwork. मेरा नाम प्रकाश यादव है, मैं मुंबई से हूँ। और ये आप जो देख रहे हैं ये टीम जो सेल्फी टीम है, जैसे इसमें आप देख सकते हैं, ये जैसे आप इधर देखिए, इधर पेन हो पे दिखना चाहिए। तो ये सब मेरा कंसेप्ट है, मतलब मैंने खुद कंसेप्ट तैयार किया है इसका, सेल्फी पॉइंट करके। और ये वो टायर है उधर दिख रहे हो, रियल टायर है। ऐसे कुछ अलग कंसेप्ट करने की कोशिश करता हूँ मैं, और मेरा जूट वर्क है। तो आइए, हमारा समारोह चालू है आज से 9 तारीख से 15 तारीख तक। आपको सबको इनविटेशन है, तो प्लीज़ आइए गैलरी में, आर्मी नेवी बिल्डिंग यहाँ पे आर्टिस्ट सेंटर है। तो आके सब आर्टिस्ट जो है उनका प्रोत्साहन दीजिए और उनको ब्लेसिंग दीजिए। myself Karash Patle.
And ये पेंटिंग का थीम ऐसा है कि वो लेडी डेड है एंड उसको जो सोसाइटी ले जाने के बाद भी देखा ट्रीट करे वो दिखा एंड वो प्रो लाइन है उसका आर्ट था रहा है ऐसा उस पेंटिंग में दिखाया है अबाउट गर्ल्स राइट and it's funny. This is Bob Ross, who is my favorite, famous American artist. And won a lot of pieces and practiced for 5 to 6 years. So they got just one day before I got to know about this exhibition. And I tried to participate in it. येस नमस्कार माझं नाव आनंद किशोर मेहर आहे मी कलानंद फाउंडेशन याचा फाउंडर डायरेक्टर आहे इट्स एन जी ओ आणि या ठिकाणी तुम्ही माझी पेंटिंग बघू शकता की ही जी पेंटिंग आहे सिद्धिविनायकची पेंटिंग आपण इथे डिझाईन केलेली आहे या पेंटिंगला मला कंटिन्यू जवळजवळ 2 महिने लागले मला काम करायला आणि त्या पद्धतीने आम्ही पेंटिंग केलेली आहे गुगलला आणि बऱ्याच ठिकाणी आपण सिद्धिविनायकची पेंटिंग मला एखादी मागितली मी खूप सर्च करायचा प्रयत्न केला पण तिथे मला असं वेगळं काही मला मिळालं नाही म्हणून आपण काय केलं ते सिद्धिविनायकचं जे गणपती आहेत ते त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिर आणि त्याला आपण नेचरशी कनेक्ट केलेलं आहे बिकॉज द गॉड इज ॲक्च्युली नेचर आणि आपण जर का नेचरची जर काळजी घेतली तरच त्याच्यातच आपल्याला देव आहे जर आपण नेचरची जर काळजी नाही घेतली तर आपल्याला देव काय आपली हालत एकदम खराब होणार सो दॅट इको फ्रेंडली दॅट कन्सेप्ट ही कन्सेप्ट मी याच्यामध्ये घेऊन आले कारण आता गणपतीचे जस्ट दिवस चालू आहे आणि त्याच्यामध्ये इको फ्रेंडली खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण ही कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे आणि या सिद्धिविनायक म्हणजे हे पेंटिंगकडे बघितल्यानंतरच आपल्याला ते फिलिंग होतं की नाही यार नतमस्तक व्हावं देवाच्या पुढे ते फिलिंग्स मी त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय बारकाईने मी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे सो आपण सगळ्यांनीच म्हणजे इथे जेवढे पण आलेत गेस्ट आलेत आणि जे मंडळी आहेत त्यांनी या पेंटिंगचा खूप अप्रिशिएट केलं मी त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहे Good evening, everyone. I am Smriti Sirsar, the Director of Art Revolution and Child Art Prodigy Foundation, an NGO for underprivileged children's education in Pune. Through Art Revolution, our company, we've been running it since 2014 and we've been giving platform to various artists on international level. So I have curated various exhibitions in Mumbai, New Delhi, in New York City, and mostly in Dacha Gallery. And now we have also exhibited in Switzerland at Art International Zurich in the month of May. We have collaborated with Art Gal Online with Mr. Dennis Ruff, and we have exhibited Zimbabwean art in Mumbai, which is artworks of Deep Zenda, Tondarai Mujuru, and Willard Mujuru. All are Zimbabwean artists, and our Indian artist work was exhibited in Switzerland. So I would like to thank Mr. Dennis Ruff for giving us this opportunity and giving the Indian artists this great opportunity to exhibit our works internationally. This particular show, Mumbai to Paris, we will be exhibiting the works from the Artist Center of all participating artists in the city of Paris at the Indian Embassy's Cultural Center. And after that, we also have a separate exhibition in New York City and in Kansas City, Manhattan. It's called the Museum of Art and Light, where our Indian artists as well as Zimbabwean artists' work will be exhibited. Thank you so much for all your support towards my art organization. And our organization has 3 directors who have also been supporting me in a big way. That is Mrs. Seema Sirsat and Mr. Yashodhan Borde, who are not present here. And I would like to thank Mr. Preetham Singh for being ever present and helping me throughout this journey. Mr. Anand Kishore Meher, the founder of Kalanand Foundation, and Mr. Prakash Jadhav for his